महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। देवळा तालुक्यातील महालपाटणे ग्रामपंचायतीमधील कथित अपहार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले। वारंवार मागणी करूनही चौकशी अहवाल सादर न केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर देवळा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। महालपाटणे ग्रामपंचायतमध्ये आर्थिक अपहार झाल्याचा आरोप करत योगेश आहिरे आणि इतर ग्रामस्थांनी 15 ऑक्टोबर 2025 ला लेखी तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत विस्तार अधिकाऱ्यांनी 19 व 20 नोव्हेंबरला प्रत्यक्ष ग्रामपंचायत स्तरावर चौकशीही केली। चौकशी पूर्ण होऊन 2 महिने उलटले तरी प्रशासनाने अद्याप अहवाल गुलदस्त्यातच ठेवलाय। विस्तार अधिकारी मांडवडे यांनी तोंडी आश्वासन देऊन वेळकाढूपणा केलाय। वारंवार कर्ज करूनही अहवाल मिळत नसल्याने प्रशासन दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। 6 फेब्रुवारीला होणारे उपोषण अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून स्थगित केले, मात्र आश्वासन पाळले न गेल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले। या आमरण उपोषणात योगेश आहिरे, रवींद्र ठाकरे, अरुण आहिरे, सुनील आहिरे, गणेश बच्छाव आणि संतोष आहिरे यांचा सहभाग आहे। उपोषण स्थळी पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांची भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। महालपाटणे व परिसरातील नागरिकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या लढ्याला आपला जाहीर पाठिंबा दर्शवलाय। जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही आणि चौकशी अहवाल मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतलाय। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।